आपण येथील आणि सामूहिकरित्या त्यांचं स्वागत करतो। प्रहार संघटनेचे सर्व पदाधिकारी रामचंद्र शर्मा, अरुण भगवान, तिलक मराठी, सुनीताताई बैस, रामचंद्र भगवान, प्रतिभा कहाणे, शोभाताई पडोळे, कुमारिका टेकुर्णे, नाजुकला सहारे। आपण सर्व ज्यांचे ज्यांचे मी नाव घेतलेले आहे पुन्हा नाजुकला सहारे, कुमारिका टेकुर्णे, शोभाताई पडोळे, प्रतिभा कहाणे, रामचंद्र भगवान, सुनीताताई बैस, तिलक मराठी, अरुण भगवान, रामचंद्र शर्मा, रामलालजी कुंवरदरा, सीताराम ठाकरे, अविनाश उईके, हंसराजी ठाकरे। अनेक पक्षाला जाण्याचा वाटा मोकळा होता। आमचा स्वतंत्र पक्ष होता। कदाचित आम्ही अनेक पक्षाजवळ जाऊन तिथे आम्ही आमचं स्थान निर्माण करता आलं असतं, पण आम्हाला एकनाथजी शिंदेच खऱ्या अर्थानं मर्द वाटले, त्याच्याशिवाय दुसरा मर्द नाही, म्हणून आम्ही शिवसेनेच्या वाट्याला इथे आलो नाही। रात्री 2 वाजता उभा असताना एकनाथजी शिंदे सीएम असताना सुद्धा 2:30 वाजता सामान्य शेतकऱ्याला भेटलं। हेच तर खऱ्या अर्थानं एकनाथजी शिंदे साहेबांची ओळख आहे, आणि ती ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्हाला मिळाली। एक सेवाभावी माणूस आम्ही पाहतोय, शेवटच्या टोकापर्यंत त्याचा आवाज, त्याचा स्वभाव, त्याची प्रामाणिकता, त्याचं व्यक्तिमत्व देण्याचं काम आम्हाला करावं लागणार। मित्र आम्ही सत्तेत आहे म्हणून सुस्त नका राहू, मस्त बसू नका। सत्तेत आहे म्हणून काही करताच येत नाही असं जर वाटत असेल, जर मंत्री जरी आपला असला आणि चुकत असेल तर ठोकल्याशिवाय राहू नका। या भूमिका भविष्याला मला घ्यावं लागेल। आणि आमच्या भूमिकेत खऱ्या अर्थानं आपण पाहतोय, आज आम्ही पाहतोय आमच्या धानाचे पैसे का भेटले नाही, आमच्या धानाची खरेदी का झाली नाही, अजूनही लाडक्या बहिणीचे पैसे का भेटत नाही। ह्या सगळ्या गोष्टी विचारात घ्यावं लागल। तर कोणता तरी इथेनॉलचा प्रकल्प आला, तो आमच्या पाण्याला जर शेतकऱ्याच्या पाण्याला। प्रामुख्याने ह्या मेळाव्याला रोजगार हमी मंत्री भरत गोगावले साहेब, त्याचप्रमाणे राज्यमंत्री सन्माननीय आशिषजी जयस्वाल साहेब, शेतकरी नेते आणि विधान परिषदेचे शिवसेनेचे आमदार सन्माननीय बच्चू कडू साहेब, विधान परिषदेचे आमदार मनीषाताई कायंदेजी, त्याचप्रमाणे भंडारा विधानसभेचे आमदार सन्माननीय नरेंद्र भोंडेकर साहेब, त्याचप्रमाणे संघटनेतील इतर पदाधिकारी, लोकसभा प्रमुख, विधानसभा प्रमुख, विभाग प्रमुख, हे असे सर्व नेते ह्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत। ह्या ठिकाणी जेव्हा रोजगार हमी मंत्री येणार आहेत, ह्या ठिकाणी अनेक लोकांचे जे देयके अडकलेले आहे, पेमेंट अडकलेले आहे, जसे घरकुलांचे असो, गुरांच्या गोठ्यांची असो, ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतमध्ये जे रस्त्याचे कामं झाले त्यांचा पेमेंट असो, हे सर्व पेमेंट थांबलेले आहे। अनेक ग्रामपंचायत लाख आहे, आणि त्यामुळे ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचे कामं झालेले नाही। हे सर्व गोष्टी मी आदरणीय भरत गोगावले साहेबांना विचारणार आहे, आणि सर्व त्यांना सांगणार आहोत की ह्या भागामध्ये असलेल्या सर्व ज्या लोकांनी काम केलेलं आहे त्यांचे पेमेंट केव्हा निघणार, ह्या अशा प्रकारच्या सर्व गोष्टी मी आदरणीय भरत गोगावले साहेबांना सांगणार आहे। ह्या मेळाव्याला प्रामुख्यानं क्षेत्रातून शिवसेनेचे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, आणि सर्व नेते मंडळीचं मार्गदर्शन त्या सर्व कार्यकर्त्यांना लाभणार आहे। कोराटे साहेबांनी अतिशय मजबूत मेळावा आयोजित केला। खरं तर खूप मेहनत त्यांनी घेतली, आणि आता हे महाराष्ट्राच्या कोपऱ्यावर आहे, छत्तीसगडला लागून आहे, आणि ज्या विदर्भात शिवसेनेचा अनुशेष आहे तो आम्ही आता भरून काढू ताकदीनं, तर काही कमी पडू देणार नाही। जेवढी मेहनत करायची आहे, जेवढं पळायचं आहे तेवढं पळवू, आणि कोणाला पळवायचं आहे ते पण ठरवू।